सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. 11 जून 2026 या दिवशी अधिक मासातील अत्यंत महत्त्वाची परमा एकादशी येत आहे. पुरुषोत्तम मासातील ही एकादशी विशेष पुण्यदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले उपवास, जप, दान आणि भगवान विष्णूंची उपासना यांचे फळ अनेक पटींनी वाढते. परमा एकादशी ही पापांचा नाश करणारी, दारिद्र्य दूर करणारी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून देणारी मानली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, व्रताचा संकल्प करावा आणि भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुळशीपत्र, पिवळी फुले, चंदन, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप अवश्य करा. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, श्री भागवताचं पठण करणं अतिशय शुभ मानलं आहे. शक्य असल्यास उपवास करावा किंवा फलाहार करू शकता. आता सध्या अधिक मास सुरू आहे, तर अधिक मासात केलेलं दान, अधिक मासात केलेली उपासना अधिकस्य अधिक फलम या न्यायाने अधिक पटीने आपल्याला मिळते. त्याच्यामुळे या एकादशी दिवशी आपण नक्की अन्नदान करा, वस्त्रदान करा, फळांचं दान करू शकता. धार्मिक ग्रंथांचं दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलेलं आहे. धार्मिक श्रद्धेनुसार परमा एकादशीचं व्रत केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात, कुटुंबामध्ये सुख समृद्धी वाढते आणि साक्षात भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. या पवित्र दिवशी श्रीहरींचं नामस्मरण अवश्य करा. धन्यवाद. जय ज्योतिष.